मला इथं माता भगिनींना सांगायचं आहे की या माता भगिनी इथले जे आपल्या गडिंग्लज तालुका असतील, गाजरा असतील, चंदगड असतील, या चंदगड विधानसभेमध्ये माता भगिनींना फक्त माता भगिनींना आपण लोकप्रतिनिधी एवढंच शिकवलेलं आहे की बचत गट करणे, एक रजिस्टर घालणं, पेन घेणं आणि पैसा गोळा करणे, यांनी बचत गटातील उदरनिर्वाह करून घेणं. परंतु बचत गटांना जे केंद्र शासनाचे, राज्य शासनाचे आणि लघु उद्योगचे आणि जे पंचायत समितीकडून मिळणारी जी योजना आहेत, ती योजनाचा लघु उद्योगमध्ये रूपांतरित करून ते आपण प्रदीर्घ काळ त्यांना आर्थिक स्रोतामध्ये कसं आणता येते हे पण लोकप्रतिनिधी बघणं गरजेचं होतं. ते काही या मतदारसंघामध्ये दिसत नाही. त्याला पुनर्रचना, त्याचं पुनर्वसन होऊन त्याला रचनात्मक दृष्ट्या आपण पुढे नेणं गरजेचं आहे. मला बंधूंनो सांगायचं आहे, आज युवक असू दे, बेरोजगाराबद्दल असू दे, आज उद्योगधंद्याबद्दल असू दे, आज महिलांच्याबद्दल आपण सगळी मानसिकता आपण अभ्यास करून आणि इथल्या लोकप्रतिनिधींनी सभागृहामध्ये विषय मांडून ते पूर्णत्वास आणायला पाहिजे होतं. ते कुठं तर कमी पडलेले आहेत. त्यासाठी मला एवढंच सांगायचं आहे, भारतीय जनता पार्टीचा एक तालुका अध्यक्ष आणि एक कार्यकर्ता, एक सामान्य नागरिक म्हणून, की येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकीला सामोरे जात असताना आपण कुणाला मतदान देणार आहोत ह्याचे आपण तंतोतंत विचार करणं आणि ते रक्तदान, अन्नदान आणि मतदान हे श्रेष्ठ दान आहेत. त्याच्यातलं आपण मतदान हा दान करताना शिवाजीराव पाटलांच्या वोटीतच का घालावं, त्यांच्या जोडीतच का घालावं, म्हणजे कारण आहे. ह्या माणसानं ज्यावेळी निवडणुकीला सामोरे गेलं 19ला, त्या 19ला निवडणुकीला सामोरे गेल्यानंतर पडलेल्या दुसऱ्या दिवशी, पडलेल्या क्षणालाच सन्माननीय राजेश पाटील साहेबांना त्यांनी अभिनंदनाचा फोन करून दुसऱ्या दिवशीच कामाला लागले. दुसऱ्या दिवशी कामाला लागून 4 वर्षे 11 महिने या मतदारसंघातील भौगोलिक असू दे, पर्यटन असू दे, राजकीय असू दे, सामाजिक असू दे, शैक्षणिक असू दे, धार्मिक असू दे आणि युवक असू दे, महिला असू दे, शेतकरी असू दे, या सर्व वर्गातील लोकांना एकत्रित करून त्यांची प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम ह्या माणसाने, या कार्यकर्त्याने, ह्या नेतृत्वाने केलेलं आहे. आणि तळागाळापर्यंत औषधाला पण भाजप या मतदारसंघामध्ये नव्हता. त्या मतदारसंघात आता ऐतिहासिक निर्णय यावेळी झालेला आहे चंदगड विधानसभामध्ये की या निवडणुकीला सामोरे जात असताना भाजप एकसंध राहिला. 139 बूथ प्रमुख, 27 केंद्र प्रमुख, आजी माजी पदाधिकारी सगळे एकसंध राहिले आणि त्यांना एकजुटीने ठेवण्याचं काम आणि त्यांचं कार्य कर्तृत्व ह्या शिवाजीराव पाटील साहेबांच्या माध्यमातून, भाऊंच्या माध्यमातून आपण निर्माण केलं. मला एवढंच म्हणायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये त्यांना चिन्ह मिळालं आहे पाण्याचं टाकी. पाणी हा पंचमहाभूतातला एक अविभाज्य घटक आहे. जल असू दे, वायू असू दे, अग्नी असू दे, पृथ्वी असू दे, आकाश असू दे, ह्या पंचमहाभूतातलाच एक पवित्र एक चिन्ह त्यांनी पाण्याचं टाकी घेतलेलं आहे. एवढंच मला सांगायचं की तुमच्या असलेल्या जलरूपी तुमचा मतदान आणि दान त्या पाण्याच्या टाकीत घालून त्याला तुम्ही निवडून बहुमतानं निवडून आणावे आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांचे प्रश्न मार्गी लागतील. आणि मला लोकांनीच आता दिसतंय, मी सर्व गावं फिरायला लागलो आहे एक कार्यकर्ता आणि एक तालुका अध्यक्ष म्हणून, लोकांनीच ह्या निवडणूक हाती घेतलेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये भाऊंना प्रतिसाद मिळत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 23 हा फक्त औपचारिक राहिलेला आहे. त्यांना या मतदारसंघामध्ये केलेले प्रमाणपत्राची पोचपावती लोकोत्सवामध्ये लोकांच्या माध्यमातून त्यांच्या दान स्वरूपात मिळणार आहे. आणि सर्व मतदार बंधू आणि नागरिक शिवाजी पाटील साहेबांच्या पाठीशी राहतील असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना कळकळीची विनंती करतो. हा पॉकेट राजकारण नाही आहे, हा भ्रष्टाचाराचा राजकारण आहे, हा शिष्टाचाराचा राजकारण आहे. शिष्टाचाराच्या राजकारणामध्ये राहिलेल्या पंचरंगीमध्ये जे आपल्याला 5 वर्षे काम केलेले आहेत, पंचरंगीमध्ये 5 वर्षाची तुलना करताना 5 उमेदवारांची 1-1 वर्षाची राजकीय त्यांची मनोभावना विचारात घ्या. 1-1 वर्ष त्यांनी कुठल्या क्षेत्रामध्ये, कुठल्या विषयावरती, कुठल्या निगडीत क्षेत्रात त्यांनी काम केले, ते कामाची पोचपावती त्यांना देण्यासाठी 5ही लोकांचे अभ्यास केला तर शिवाजीराव पाटील साहेब 4 वर्षे 11 महिने एकदम तंतोतंत सर्व क्षेत्राला न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यासाठी सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहावं, त्यांना न्याय द्यावं आणि रोजगार मुक्त व्हावं. एवढंच मी सर्वांना रोजगार मिळावं एवढंच कळकळीचं विनंती करतो. युवांना विनंती करतो, महिलांना विनंती करतो, बळीराजाला विनंती करतो, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. येणाऱ्या काळात लोकोत्सवामध्ये मतदान हा श्रेष्ठ दान आहे. शिवाजीराव पाटील साहेबांच्या वोटीत दान करून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याची मी विनंती करतो. इथंच थांबतो. कृष्ण.